अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धांच्यावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। बघा, उद्या आहे बुधवार, वैशाख मास आहे आणि उद्या प्रदोष व्रत आलेलं आहे। प्रदोष व्रताबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। प्रदोष व्रत कसं करावं, कोणी करावं, त्याचबरोबर या व्रताचे आपल्याला कोणकोणते लाभ होतात, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही। तर या कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारे हे प्रदोष व्रत आहे। प्रदोष व्रत केल्याने आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी, दुःख, संकट ही नक्कीच नाहीशी होतात। प्रदोष व्रत अर्थात म्हणजेच भगवान शंकरांचं हे व्रत आहे। त्यांचं आपल्याला पूजन करायचं असतं आणि भगवान शंकर हे महादेव आहेत, ते भोलेनाथ आहेत। त्यांची आपण जी काही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो, तर अर्थात ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात। त्याचबरोबर भगवान शंकर हे आपल्याला मोक्ष प्रदान करणारे आहेत। आपल्या संकटातला, आपल्या आयुष्यातल्या अडचणी, दुःख, संकट, त्याचबरोबर आजारपण असेल, पितृदोष असेल, त्या सगळ्या दोषांवर, तुमच्या कुंडलिकेमध्ये कुठल्याही ग्रहांचे दोष तुम्हाला लागलेले असतील, त्या सगळ्या दोषांवर एकमेव उपाय म्हणजे हे प्रदोष व्रत आहे। या प्रदोष व्रताचे अत्यंत पटीने लाभ आपल्याला मिळतात। जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं असेल तर या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्रदोष व्रताचं काय महत्त्व आहे। तर बघा, हे प्रदोष व्रत आपल्याला स्वकल्याणासाठी म्हणजे स्वतःच्या कल्याणासाठी हे व्रत आपल्याला करायचं असतं आणि हे व्रत कोणीही करू शकतं। स्त्री असो, पुरुष असो, हे व्रत कोणीही करू शकतात। प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताला एक विशेष महत्त्व आहे आणि त्याचे लाभही आपल्याला तसेच मिळत असतात। जर तुम्ही रविवारी प्रदोष व्रत केलं तर तुम्हाला तुमचं शरीर निरोगी राहतं, त्याचबरोबर तुम्हाला सूर्यासारखं तेज प्राप्त होते। सोमवारी प्रदोष व्रत केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते, पितृदोष जातो, त्याचबरोबर आजारपण येत नाहीत, दीर्घ आरोग्य मिळते। त्याचबरोबर बघा, मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते, आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो, ऋणमुक्ती होते, कर्ज राहत नाही। त्याचबरोबर बुधवारी प्रदोष व्रत केल्याने कार्यसिद्धी होते, गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो आणि शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते, शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते। साक्षात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ यांचा अवतार सुद्धा याच व्रत पुण्याने झाला होता। तर असं या व्रताचे आपल्याला लाभ मिळत असतात। त्यामुळे बघा, प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताला एक विशेष असं महत्त्व आहे, त्याचे लाभ सुद्धा आपल्याला त्याच पटीने मिळत असतात। तर बघा, तुम्ही प्रदोष व्रत किती करू शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 5 प्रदोष व्रत करू शकता, 11 प्रदोष व्रत तुम्ही करू शकता, तुमच्या इच्छेनुसार आहे। किंवा कोणी कोणी कायमस्वरूपी हे प्रदोष व्रत करत असतं, नाही तर तुम्ही 5 किंवा 11 प्रदोष व्रत तुम्ही करू शकता। प्रदोष व्रत केल्याने स्वर्गीय सुख मिळते। श्री स्तुत ऋषींनी सनकादिक ऋषींना सांगितलं होतं की प्रदोष व्रत केल्याने मनुष्याचे सर्व कष्ट दूर होऊन त्यांना पापांपासून मुक्ती मिळेल। त्याचबरोबर बघा, हे व्रत केल्याने आपल्याला शुभ आणि इष्टफलाची प्राप्ती होत असते। म्हणूनच बघा, हे व्रत अति कल्याणकारी आहे। तर आता हे व्रत कसं करावं ते आपण बघूया। प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येत असते, महिन्यातून 2दा हे व्रत येते। तर बघा, तुम्ही कुठल्याही प्रदोष व्रतापासून हे सुरू करू शकता। जसं की हे प्रदोष व्रत सोमवारी आलं किंवा बुधवारी येऊ द्या किंवा मंगळवारी येऊ द्या। आता उद्याचं जे प्रदोष व्रत आहे ते बुधवारी येणार आहे, तर तुम्ही उद्यापासून सुद्धा हे प्रदोष व्रत सुरू करू शकता, काहीच हरकत नाही। आता प्रदोष व्रत कसं करायचं, तर तुम्हाला या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो। आपल्याला तिखट किंवा कुठल्याही मिठाचं तुम्हाला पदार्थ खायचे नाही। फराळाचं तुम्हाला जे काही करायचं असेल, तुम्हाला फक्त दूध किंवा फळे तुम्ही ग्रहण करू शकता। म्हणजे बघा, आपल्याला फक्त गोडच या दिवशी खायचं असतं, कुठल्या प्रकारचं तिखट नाही किंवा मिठाचं सेवन तुम्हाला करायचं नसतं। त्याचबरोबर या दिवशी ज्यांना शक्य असेल, ज्यांची तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित असेल, ठणठणीत, आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी काही न खाता जर उपवास केला तर अतिशय उत्तम आहे। सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिरभूतून आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर अर्थात देवघरातील शिवलिंग तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक करताना बघा, तुम्हाला शिवमहिमा स्तोत्र किंवा रुद्राभिषेक तुम्ही घरच्या घरी करू शकता। भगवान शंकराची अति उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक। प्रदोष व्रत हे भगवान शंकरांचं व्रत आहे आणि या दिवशी आपण जेवढी जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा उपासना करतो, त्या उपासनेमुळे, त्या सेवेमुळे आपल्याला अधिक पुण्य मिळते, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, आपली अडलेली कामं मार्गी लागतात, संकटे अडथळे सगळे दूर होतात,
त्याचबरोबर बघा, पापांपासून मुक्ती मिळते, पितृदोष जातो. तर सगळ्या त्रासांवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे प्रदोष व्रत आहे. आणि जो कोणी हे प्रदोष व्रत अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो, नक्कीच त्याला भगवान शंकर भरभरून आशीर्वाद देत असतात. तर तुम्हाला या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन रुद्राभिषेक तुम्ही करू शकता. शिव महिमा स्तोत्र पठण करत करत तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला भगवान शंकरांची पूजा करायची असते. त्याला तुम्ही भस्म अर्पण करा, बेलपत्र अर्पण करू शकता. त्याचबरोबर धूपदीप त्यांना ओवाळायचा आहे. त्यानंतर बघा, दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे कोणता, सूर्यास्ताच्या अगोदरचे 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतरचे 45 मिनिटं. तर हा जो काही काळ आहे हा प्रदोष काळ समजला जातो. तर या काळामध्ये आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते. जर तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल नक्कीच तिथे जा. शिवलिंगावर तुम्हाला तिथे जाऊन तांब्यामध्ये पाणी घ्या. तिथे तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करत करत तुम्ही अभिषेक करा. किंवा भगवान शंकरांची 108 नावे घेऊन तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकता. त्याचबरोबर भगवान शंकरांना तुम्ही 108 बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता. किंवा एकच बेलपत्र तुम्ही भगवान शंकरांची 108 नाव घेऊन तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. कसं करायचं, भगवान शंकरांचं एक नाव घ्यायचं, बेलपत्र अर्पण करायचं, पुन्हा ते बेलपत्र उचलून घ्यायचं, भगवान शंकरांचं दुसरं नाव घ्यायचं, पुन्हा ते बेलपत्र अर्पण करायचं. अशा पद्धतीने तुम्ही एकच बेलपान भगवान शंकरांचे 108 नाव घेऊन सुद्धा तुम्ही पुन्हा तुम्ही तेच बेलपान भगवान शंकरांना अर्पण करू शकता. भगवान शंकरांची 108 नावे आपल्या स्वामी चिंतेच्या पुस्तकात सुद्धा आहे. किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला PDF सुद्धा मिळून जाईल, काहीच हरकत नाही. तर तुम्हाला या पद्धतीने भगवान शंकरांची या दिवशी सेवा उपासना करायची असते. आणि हा उपवास कधी सोडावा, तुम्ही संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकता. जेव्हा तुम्ही प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करणार आहात, त्यानंतर भगवान शंकरांना तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवा. त्यांची धूपदीप ओवाळून त्यांची आरती तुम्हाला करायची आहे. त्यांना मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे, त्यांचं मनापासून तुम्हाला सेवा करायची आहे. आणि त्यानंतर घरी येऊन तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. उपवास सोडताना काय ग्रहण करावं, तुम्ही जे काही वरण भात भाजी चपाती तुम्ही बनवणार आहात ते तुम्ही उपवास सोडताना ग्रहण करू शकता. बघा, आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवून तुम्हाला उपवास सोडायचा असतो. तर अशापर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे. अतिशय साधं सोपं हे व्रत आहे, फार काही नाही. फक्त या दिवशी तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा. बघा, या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्रासुद्धा जप करू शकता. जेवढं तुम्हाला शक्य होईल महामृत्युंजय जप करणं तेवढं करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या घरातले किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींचे जे काही आधिव्याधी आहेत, जे काही संकटे आहेत ते नक्कीच दूर होतील आणि भगवान शंकरांची सुद्धा कृपा तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर तुम्ही कालभैरवाष्टक पठण करू शकता. म्हणजे भगवान शंकराच्या जेवढ्या सेवा आहेत, आपल्या इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा त्यांच्या सेवा आहेत, त्या तेवढ्याही सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. शिवस्तुती तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. जेवढ्या तुम्हाला सेवा करणं शक्य आहे तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी मित्रांसोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.